नमस्कार, मी पंढरीनाथ ठोंबरे. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या विषयावर आपली कॉमेंट्सही नक्की कळवा. गेल्या अनेक दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये एक असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक ठिकाणी परभणी येथेही एका युवकाचा आंदोलनादरम्यान त्याला पोलिसांनी अटक केली असता कोठडीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मुंबई येथे एका सुरक्षित अशा ठिकाणी सुरक्षित भागामध्ये अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्या मोलकरणी आणि सैफ अली खान याच्यावर हल्ला केला. यामध्ये या चोराने सैफ अली खान याच्या अंगावर जवळपास 6 वार केले. यामध्ये 2 ते 3 वार गंभीर होते आणि यात सैफ अली खान हा अत्यंत गंभीर जखमी झाला. आणि असेच प्रकार राज्यातील अनेक शहरामध्ये सुरू आहेत. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरामध्येही असेच काही प्रकार झाले. एका तरुणावर हल्ला झाला. असे अनेक प्रकार सध्या राज्यात सुरू आहे आणि ते नेहमीच सुरू असतात. मात्र या संदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाने ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची गरज आहे. कारण गुन्हेगारी प्रवृत्ती गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला पाहावयास मिळतं. छोट्या छोट्या कारणावरून खून, दरोडे, बलात्कार झाल्याची मोठमोठी प्रकरणे राज्यात घडून गेलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एक वातावरण असुरक्षित झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आणि लोकांच्यामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या सर्वाकडे आपण पाहता असं दिसून येतं की पोलीस यंत्रणा सक्रिय होण्याची गरज आहे. या संदर्भात राज्य शासनाने पोलीस यंत्रणेला कामाला लावण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान या संदर्भात राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना एक स्टेटमेंट केलं. ते अजबच म्हणावे लागेल. कारण विरोधकांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी हे असे हल्ले होत आहेत, बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहेत अनेक ठिकाणी आणि या संदर्भात विरोधकांनी आरोप केले, सर्वसामान्य जनतेने आरोप केले. तर महाराष्ट्र असुरक्षित आहे असा आरोप जरी आपल्या राज्यावर झाला, राज्यामधील जनतेने केला, विरोधी पक्षातील नेत्यांनी केला किंवा मुंबईसारखं शहर असुरक्षित आहे असं जरी म्हटलं तरी ते राज्याच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. आणि राज्य असुरक्षित आहे, मुंबई असुरक्षित आहे, इतर छोटे मोठे शहरं असुरक्षित आहे असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणं आहे. हे देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री म्हणून आणि राज्याचे एक प्रमुख म्हणून हे त्यांचं एक विधान अजबच म्हणावं लागेल. आणि या संदर्भात त्यांनी राज्यातील खून, दरोडे आणि ज्या चोरीच्या प्रकरणं आहेत, बलात्काराच्या प्रकरणं आहेत, हे कसे थांबवता येतील पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
उपाययोजना करणं आवश्यक आहे. मात्र ते विरोधक आणि सर्वसामान्यांनाच जर तुम्ही राज्यामध्ये खून, दरोडे, बलात्कार होत आहे असं म्हटले तर राज्याची राजधानी असलेली मुंबई या शहराची आणि इतर शहराची ही प्रतिमा मलिन होते असा त्याचा अर्थ त्यांनी काढला. म्हणजे आता लोकांनी खून, दरोडे, बलात्कार हे सहन करायचं का, असा एक प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. काही दिवसापूर्वी संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच यांची अत्यंत क्रूरपणे गुंडांनी हत्या केली. अपहरण करून ही हत्या झाली. या प्रकरणातील आरोपी आता पकडले गेले आहेत. मात्र या आरोपींना पकडण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागला. यातील मुख्य आरोपी पोलिसांना शरण आले, पोलीस यंत्रणेने त्यांना पकडले नाही, हे एक यामध्ये विशेष आहे. त्यामुळे गृह खातं आणि पोलीस यंत्रणा काय करते असा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि याच भागातील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर सरकारला धारेवर धरले, पोलीस यंत्रणेला धारेवर धरले. तर याच भागातील भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचं एक स्टेटमेंट आहे, सुरेश धस यांच्यामुळे बीडची प्रतिमा मलिन होत आहे. म्हणजे हे जबाबदार नेत्यांचं, जबाबदार मंत्र्यांचं, जबाबदार मुख्यमंत्र्यांचे असे स्टेटमेंट येणं, असे वक्तव्य येणं हे एक बालिशपणाचं म्हणावे लागेल. त्या संदर्भात त्यांनी कारवाई न करता जर एखादा सर्वसामान्य व्यक्ती किंवा आमदार, लोकप्रतिनिधी अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवत असेल, विधानसभेत असो या आंदोलनाच्या माध्यमातून असो, तर आपण एखाद्या जबाबदार खुर्चीवर बसलेल्या असताना आपण विरोधकांना आणि सर्वसामान्य जनतेला या पद्धतीने देश असुरक्षित आहे असं म्हणणं म्हणजे देशाची प्रगती होणार नाही, देशाची प्रतिमा मलिन होईल, राज्याची प्रतिमा मलिन होईल, शहराची प्रतिमा मलिन होईल, हे अत्यंत अयोग्य आहे. आणि असे स्टेटमेंट ह्या जबाबदार व्यक्तीने न करता ही प्रकरणे, खून, दरोडे, बलात्कार, छोट्या मोठ्या चोरी शहरातील, गावातील ही कशी थांबवता येईल पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून, यासाठी प्रयत्न करावेत. आणि ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र या जबाबदार व्यक्तींनी लोकांची दिशाभूल न करता आपले कर्तव्य काय आहेत आणि आपण या खुर्चीवर जनतेने आपल्याला कशासाठी बसवले याचा सारासार विचार करून आपल्या खाली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडून काम करून घेऊन आपण जनतेच्या हितासाठी, जनतेला उपयोग होईल ह्या यंत्रणेचा, यासाठी कसं काम करू यावर लक्ष देणं आवश्यक आहे. की न या अशा प्रकरणावर राजकारण करून समाजामध्ये एक गैरसमज पसरवणं हे योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी, आमदार, खासदारांनी जबाबदारीपणे वागून या महाराष्ट्राला, देशाला सुरक्षित कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. या संदर्भात तुमच्याही प्रतिक्रिया नक्की कळवा.
आपलं मत प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आपलं चॅनल अशाच नवीन नवीन माहितीसाठी, घडामोडीसाठी राज्यातील सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर शेअर करा. धन्यवाद.